नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत 25 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेला राजर्षी शाहू महाराज गुणोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा नवीन जी.आर. ज्यामध्ये SC विद्यार्थ्यांची 2025-26साठी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या विद्यार्थ्यांची या योजनेत निवड झाली, किती लाभ मिळणार आहे, कोणत्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र झाले आणि शिष्यवृत्तीची रक्कम कशी मिळणार. चला तर मग सुरुवात करूया. तर राजर्षी शाहू महाराज गुणोत्तर शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना असून SC विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 2003 पासून लागू असून 2017मध्ये तिचे नियम अद्ययावत करण्यात आली. तर 2025-26साठी निवड प्रक्रिया पाहूया. तर सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने प्रक्रिया पूर्ण केली. 26/9/2025 रोजी झालेल्या बैठकीत 26 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सूचीमध्ये इंजिनिअरिंग, BTech, BSMS, MBA, MTech, इंटिग्रेटेड कोर्स, PG प्रोग्राम्स अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थी आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मंजूर? तर GRमध्ये निवड झालेल्या 26 विद्यार्थ्यांची अधिकृत यादी 3 गटांमध्ये दिली आहे. तर ए पाहूया. पदवी किंवा पहिली वर्षे निवड एकूण 15 विद्यार्थी. उदाहरणार्थ IIT नागपूर, IIT पटना, IIT कानपूर, IIT वाराणसी, नंतर NIT कर्नाटका, नंतर IIM सिरमौर, नंतर इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, नंतर MANIT भोपाल इत्यादी. नंतर बी पाहूया. पदव्युत्तर अभ्यासक्रम एकूण 11 विद्यार्थी. उदाहरणार्थ IIM लखनौ MBA, VJTI मुंबई MTech, COEP पुणे MTech, IIM बेंगलोर PGP, IIT कानपूर MSc प्लस PhD ड्युअल डिग्री, IIM शिलाँग MBA इत्यादी. तर विद्यार्थ्यांना नेमका किती लाभ मिळणार? तर GRनुसार विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ पाहूया. नंबर 1, शैक्षणिक संस्थेचे पूर्ण शुल्क म्हणजे फुल ट्यूशन फीस प्लस एक्झामिनेशन फीस. नंबर 2, हॉस्टेल प्लस मेस फीस संस्थांप्रमाणे. नंबर 3, अभ्यास साहित्य किंवा पुस्तके यासाठी ₹10,000 वार्षिक. नंबर 4, संपूर्ण रक्कम एकदाच विद्यार्थ्यांच्या संस्थेला दिली जाईल. नंबर 5, जर विद्यार्थीला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळाली असेल तर तिची रक्कम वजा करून उरलेली रक्कम दिली जाईल. आणि नंबर 6, सर्व रक्कम समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या माध्यमातून जमा केली जाईल. तर हा निधी कुठून दिला जाणार? तर निधी हा SC विभाग उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या खातेप्रमुखातून देण्यात येणार आहे. आयुक्त समाज कल्याण पुणे यांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही SC प्रवर्गातील विद्यार्थी असाल आणि देशातील टॉप संस्थांमध्ये प्रवेश घेत असाल तर ही योजना तुमच्यासाठी मोठी संधी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.